हो खतरनाक. मित्रांनो, आज आपण पोहोचलेलो आहोत विसापूर या किल्ल्याच्या पायथ्याला आहोत. ट्रेकला सुरुवात करतायत. तरी चला तुम्हाला कंटिन्यू दाखवतो मी. चला, आपल्यासोबत आहेत मुरली, आपली बाकीची टीम सगळी पुढे गेलेली आणि आपण सगळ्यात मागे राहिलेलो आहे. तर चला, सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. लोहगडाकडे जाताना डाव्या बाजूला दिसतो तो विसापूर आणि उजव्या बाजूला दिसतो तो लोहगड. अवैध असा खूप मोठा असा कडा असलेला विसापूर किल्ला. आपण आज ज्या मार्गाने जात आहोत तो मुख्य दरवाजा नसून मुख्य दरवाजा पलीकडे आहे. प्रेस हायवे मळवलीच्या बाजूला. तुम्ही जर लोहगड आणि विसापूर करत असाल तर विसापूरकडे जाणारी ही पायवाट आहे. तिसीचे अनिरुद्ध कुंभार, धनंजय असलेकर, सुनील लोकोडिया, मुरली येत आहे. आपण ज्या मार्गाने गडावर जात आहोत ती जंगलातून जाते आणि येथे ऊन पण कमी लागते. अस्तव्यस्त पसरलेली दगड आहेत, त्यामुळे किल्ल्यावर जाण्यासाठी अवघड वाट तयार झाली आहे. पाण्यामुळे तटाची कोरीव दगड खाली आलेली आहेत. तसेच ट्रेकसाठी हा चांगला मार्ग आहे. वरती गडावर गेल्यावर दरवाजाची अवशेषे दिसतात. तसेच थोडं पुढे गेल्यावर गुहा आणि बांधीव पाण्याच्या टाकी दिसतील. आत गेल्यावर खांब दिसतात. कदाचित खांब टाक्या असं असावेत. किल्ल्याच्या चौबाजूने पाहिले तर भव्य अशी तटबंदी अजूनही तशीच दिसते. आपण किल्ल्याचा थोडक्यात इतिहास पाहिला तर पूर्वीपासूनच दुर्लक्षित असलेला हा विसापूर किल्ला इतिहासात फार मोठे असे स्थान मिळू शकला नाही. मित्रांनो, आपण एनर्जीसाठी आता आपण एक चॉकलेट खात आहेत. जरा मित्रांनो, आज आपण विसापूर या किल्ल्यावरती आलेलो आहोत. किल्ल्याची भव्यता बघायची असेल तर वर बुरुज बघा.
मित्रांनो आता जवळच एक मंदिर आहे, आपण या मंदिरात सुद्धा जात आहे. चला तर तिथे गेल्यावर मी तुम्हाला एक मंदिर दाखवतो. सहकारी बघा तुम्ही आपले. शंकर महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो, तुम्ही बघा. गडावरती आपल्याला एक तोफ दिसते. ही तोफ अशीच येथे पडलेली आहे. याची चांगल्या ठिकाणी जतन केले पाहिजे, म्हणजे पर्यटकांना बघण्यासाठी अजून चांगले वाटेल. पायऱ्याच्या साह्याने किल्ल्यावर जाताना एक मारुतीचे देऊळ लागते. बाजूलाच 2 गुहा आहेत. यात 30 ते 40 जणांची राहण्याची सोय होते. मात्र पावसाळ्यात गुहेत पाणी साठते. गडावर पाण्याची तळी आहेत. गडावरती आपल्याला फक्त वाड्याचे अवशेष दिसतात. दुसऱ्या बाजूला धान्याचे कोठार दिसते. मित्रांनो आता सध्या आपण बसत आहेत विसाव्यासाठी. आपण जेवण करूयात मित्रांनो. आपण जेवणासाठी बघा भेळ वगैरे आणलेली आहे. तिकडे चपात्या आहेत, भाजी, चटणी वगैरे आहे. या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे एक पाण्याचं टाकं आणि त्यात कोरलेली हनुमानाची मूर्ती आणि त्याच्या बाजूला खूप खोल अशा कोरलेल्या पाण्याच्या टाकी आहेत. एवढेच नाही तर खूप ठिकाणी हनुमानाच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. गडावरील पठारावर लांबवर पसरलेली तटबंदी लक्ष वेधून घेते. किल्ल्यावर एक जातही आहे. त्याचा उपयोग धान्यासाठी होत असे वाटते. भव्य असा मोठा चुन्याचा घाणा येथे दिसतो.
त्याच्यामध्ये चुना बारीक केला जातो व त्या चुन्याचा उपयोग किल्ल्याच्या डागडुजीसाठी केला जात असे. तो समोर दिसतोय तो मित्रांनो लोहगड किल्ला आहे. मित्रांनो आता विसापूर हा किल्ला आपण पूर्ण पाहिलेला आहे. आता आपण निघालेले परतीच्या प्रवासाकडे.